नमस्कार, मी खानदेशीमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आजच्या लॉगमध्ये रोजच्या धावपळीपासून थोडंसं दूर निसर्गाच्या कुशीत एक सुंदर दिवस घालवण्यासाठी आम्ही आलो होतो स्वर्णम रिसॉर्ट येथे. आणि आजच्या लॉगमध्ये मी या रिसॉर्टचा पूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर केला आहे. चला तर मग. रिसॉर्टमध्ये एंट्री घेतल्यावर समोरच रिसेप्शन एरिया होता आणि त्याच्यासमोर आपल्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आणि इंडोअर गेम्सची सुविधा होती. आतमध्ये आल्यावर आमचं स्वागत झालं ते म्हणजे थंडगार अशा वेलकम ड्रिंकने. चारही बाजूंनी हिरवीगार झाडे असलेलं समोर डोंगर आणि त्याच्या कुशीत हे सुंदर असं रिसॉर्ट. फॅमिलीसोबत वेळ स्पेंड करण्यासाठी, आनंदाचे क्षण घालवण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट आम्हाला मिळाला होता. पुण्यापासून अगदी 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर जवळच हा रिसॉर्ट आहे. खाली आल्यावर समोरच हे सुंदर असे कॉटेज होते. कॉटेजसमोर मोकळी जागा, स्विमिंग पूल आणि आजूबाजूला शांत असं वातावरण हे बघून खरंच खूप छान वाटत होतं. इथे हे 5 कॉटेजेस आहेत, त्यामुळे खूप गर्दी नसते. तुम्ही फॅमिली किंवा ग्रुपसोबत आलात तर निवांतपणे इथे वेळ घालवू शकता. त्यामुळे वीकेंड गेटअवेसाठी हा परफेक्ट स्पॉट मला वाटला. रूममध्ये आल्यावर रूम मला खूप आवडला होता. कम्फर्टेबल बेड, कम्फर्टेबल पिलोज आणि सुंदर असं इंटेरियर होतं. आवश्यक सगळ्या सुविधा इथे उपलब्ध होत्या, जसं की केटल, AC होता, TV होता मनोरंजनासाठी. त्यानंतर मोठा असा मिरर लावला होता त्यांनी. तो पण मला ह्या रूममध्ये सगळ्यात जास्त आवडला, तो मिररच आवडला होता. त्यानंतर टॉयलेटमध्ये सगळ्या टॉयलेटरीज त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिल्या होत्या. टॉवेल, टूथपेस्ट, सोप वगैरे. थोडेफार काही इश्यू असले बाथरूमचे तर तेही आपल्याला स्टाफला सांगितल्यानंतर सॉल्व्ह होऊन जातात. आता फ्रेश झाल्यानंतर वेळ झाली होती ती म्हणजे लंचची. इथे लंचमध्ये खास चुलीवरचं बनवलेलं जेवण होतं. गरमागरम, फ्रेश आणि घरगुती चव होती जेवणाची. व्हेज आणि नॉनव्हेज असं दोघंही टाईपचे जेवण इथे बनवलेले होते. जेवणानंतर थोडा वेळ रूममध्ये आराम केल्यानंतर मुलांसोबत स्विमिंग पूलमध्ये अशी मज्जा चालू होती. मुलांनी तर पार धमालच केली पाण्यात. त्यानंतर संध्याकाळी आम्ही टी आणि स्नॅक्ससाठी ह्या एरियामध्ये आलो होतो. सकाळीच मी तुम्हाला इथे दाखवलं होतं. सिटिंग एरिया आहे लंच, डिनर आणि टीसाठी. शांत वातावरणात गरमागरम चहा आणि स्नॅक्सची मज्जा काही वेगळीच असते. त्यानंतर मी किचनमध्ये थोडंसं शूट करण्यासाठी आले होते. तर या आजी खूप खुश झाल्या, त्यांचा व्हिडिओ घेत होते. त्यामुळे मस्त कांदा भजी गरमागरम इथे तळत होत्या त्या. त्यानंतर मी माझा टी इथे एन्जॉय केला. तर किचन मला त्यांचा खूप स्वच्छ आणि चांगला वाटला. रात्री असा काहीसा इथे व्ह्यू दिसत होता. लायटिंग्समुळे खूप छान दृश्य तयार झालं होतं. इथे त्यांनी आम्हाला साऊंड सिस्टीम पण अवेलेबल करून दिली होती आणि त्यावर मग आम्ही छान अशी गाणी एन्जॉय केली. खूप दिवसानंतर असं मोकळ्या आकाशाखाली निवांत बसलो होतो. तर आता इथे मी पिल्लूसाठी जेवण बनवत होते. किचनमध्ये येण्याची परमिशनसुद्धा त्यांनी मला दिली होती. त्यानंतर इथे त्यांचं रात्रीचं जेवण बनवणं चालू होतं. तर सेम सकाळसारखंच व्हेज आणि नॉनव्हेज असं दोघंही टाईपचे जेवण आता इथे बनणार होते. त्यानंतर मी नेक्स्ट डेला थोडंसं शूट केलं होतं. तर नेक्स्ट डेला त्यांनी बनवले होते तर्री पोहे
छान गरमागरम आम्ही असा तर्री पोह्याचा नाश्ता इथे एन्जॉय केला. आणि हो, अजून एक गोष्ट दाखवायची राहिलीच की या रिसॉर्टजवळ प्रसिद्ध असा तिकोना किल्ला देखील आहे. जवळच आहे तो. मी थोडंसं त्याचं दुरून शूट पण केलं होतं आणि ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलं पण आहे. इतिहास आणि निसर्ग असा सुंदर संगम मला इथे बघायला मिळाला. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया आता लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.